सोरटी सोमनाथवर गजनीनं हल्ला केला, बाबरानं अनेक मंदिरं फोडली, हा इतिहास आपल्याला शिकवला जातो. अरे परंतु आज मी सकाळी वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली की निजामानं आपल्या तुळजाभवानी मंदिरासाठी 1668 हेक्टर जमीन ही दान दिलेली. एकीकडं अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला त्यावेळेस त्यांनी इथल्या मंदिरावर हल्ले केले, मंदिराची तोडफोड केली. अशा प्रकारचा इतिहास आपल्याला शिकवला जातो. परंतु निजामानं तुळजाभवानी मंदिराला जमीन दान दिल्याचं हे म्हणजे ते धार्मिक संघर्ष नव्हते. आणि त्या 1668 हेक्टरपैकी 3397 ही एकर जमीन ही चोरीला गेली. हे चोर कोण आहेत? आता तर काही मुस्लिमाचं राज्य नाही. त्यावेळेस गजनी होता, त्यावेळेस बाबर होता. आता तर गजनी नाहीत, बाबर नाहीत, त्यांचे वंशजही नाहीत. आणि 2014 नंतर तर हिंदुत्ववादी सरकार आहे. मग राम मंदिराची देणगी चोरणारे हे काय गजनी आहेत का? हे काय बाबर आहेत का? किंवा तुळजाभवानी हा महाराष्ट्राच्या आस्थेचा विषय आहे आणि त्या मंदिराची जमीन देखील चोरीला जाते. मुघलांनी सुद्धा अशी कामं केलेली नाही. उलट त्यांनी मंदिराला दान दिले. म्हणजे अगदी मथुरेमध्ये श्रीकृष्ण मंदिराला सुद्धा औरंगजेबानं दान दिल्याचे पुरावे आता समोर आले. आणि अशा काळामध्ये ज्या मंदिरं ही लुटीची साधनं, तिथं जी बसलेले बोके आहेत ते मंदिराचा वापर स्वतःसाठी करतायत, दानाचा वापर स्वतःसाठी करतायत. आणि म्हणूनच हा घोटाळा झालेला आहे हे आपल्याला सिद्ध होतं. अगदी बरोबर तुम्ही सांगितलं. आता हिंदूंचं राज्य असून देखील मंदिरं लुटली जात आहेत आणि तेही पुजाऱ्याकडूनच लुटली जात आहेत. मग ते तुळजाभवानी मंदिर असेल, विठ्ठल मंदिर असेल, राम मंदिर असेल, जे मोठे मंदिर आहे त्यामध्ये देणग्यांचे घोटाळे आता उघडकीस येत आहेत. परंतु एकीकडं हे देणग्यामधले घोटाळे होत असताना 2 महिन्यापूर्वीच महाराष्ट्र सरकारमध्ये एक कायदा पास करण्यात आलेला आहे. तो कायदा असा आहे की ज्या ज्या मठाकडे, संस्थानाकडे जमिनी आहेत त्या जमिनी जो कसेल त्यांना विक्री केल्या जाणार आहेत किंवा त्या जमिनीवरती ज्याचा ताबा असेल त्याला त्या विक्री केल्या जाणार आहेत. म्हणजे ते शासनच त्यांना आता ती कायमस्वरूपी देऊन टाकणार आहे. आता मग मला सांगा की एक तर मंदिरं कोणाच्या ताब्यात आहेत? पुजाऱ्याच्या. तिथला ताबा कोणाचा आहे मंदिराचा आणि जमिनीवरती? पुजाऱ्याच्या किंवा त्या ट्रस्टीचा. बरोबर. आता मग मला सांगा की ह्या अधिकृतपणे जर त्यांच्या नावे केल्या जात असतील तर मंदिराच्या नावाने काय राहणार आहे? म्हणजे एकीकडं तुम्ही आता सांगितलं की निजामानं तिथल्या मंदिराच्या खर्चासाठी, दिवाबत्तीसाठी किंवा त्या काळात जे राजे अस्तित्वात होते त्यांनी जमिनी त्या मंदिराला दान दिले आहे. आणि आता हे दिलेल्या जे मंदिरं विकतायत, मग आता चांगलं कोण आहे आपलं? आता लोकांनी ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे मंदिरामध्ये बसलेली ट्रस्टी, मंदिराचे पुजारी असतील किंवा ट्रस्टी असतील, ह्यांच्याकडेच कब्जा आहे. हेच जमिनी वाहत आहेत, त्यांच्याच नावं लागणार आहेत. म्हणजे अगदी वैध मार्गाने ठरवून ह्या जमिनी चोरण्याचा, लुटण्याचा हा प्रकार खरं म्हणजे भाविक भक्तांनी ओळखला पाहिजे. नुसता प्रकारच नाही, कायदा केलाय. कायदा करून म्हणजे सरकार ह्याच्यामध्ये सहभागी आहे. आणि म्हणून हे जे मंदिरामध्ये जे लूट चालू आहेत हे सरकारी लूटच आहेत. ते ट्रस्टी असतील तरी ते सरकारचेच लोक आहेत, कोणत्या सरकारी पक्षाच्या बाजूचे कोणते तरी प्रभावशाली ही लोक आहेत. आणि त्यांना पाहिजे तसे कायदे करून मंदिराला जुन्या काळामध्ये दिलेले दान, त्या जमिनी ह्या हडपण्याचा हा प्रकार आहे. आणि म्हणून भाविकांनी, जे काही धार्मिक लोक आहेत, ज्यांची खरंच देवावर श्रद्धा आहे, धर्मावर श्रद्धा आहे, यांनी जागं होऊन ह्या दरोडेखोरांना ओळखलं पाहिजे आणि त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. अगदी बरोबर आहे सर. कारण हे श्रद्धाळू भावी भक्तांच्या हे लक्षात येत नाही. आणि त्याचबरोबर आज जे काही कर्मचारी पिळले जात आहेत SIRच्या नावाखाली आणि विद्यार्थी हे शिक्षणापासून परावृत्त केले जात आहेत TET नीटच्या घोटाळ्याखाली. म्हणजे हे एकूण राष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं, इथली माणसं उद्ध्वस्त करण्याचं एकूण शासनाच्या वतीनं जर हे काम होत असेल तर मग महाराष्ट्र विरोधी कोण, देशद्रोही कोण, हे लोकांना कळायला पाहिजे ना. की नुसती आंधळी श्रद्धा काहीच कामाची नाही.
आणि ह्यातून जोपर्यंत आपण यातून बाहेर येत नाही तोपर्यंत आपण चांगल्या समाजाची निर्मिती करू शकणार नाहीत, हेही तितकंच सत्य आहे. धन्यवाद.